नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. आजचा सुद्धा हा खूप वेगळाच विषय आहे. तर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा, म्हणजे जेणेकरून आपले नातेवाईक मित्र यांना सुद्धा आपल्या माध्यमातून चांगली माहिती पोहोचेल. तर मित्रांनो, थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा विषय आहे की अचानक एखाद्या दारू पिणाऱ्याने जर दारू बंद केली तर काय होतं. आता पहिली गोष्ट, आपण या ठिकाणी दारूला प्रमोट करत नाही, तर फक्त आपण याचे परिणाम काय होतात हे पाहणार आहोत. कारण या दारूमुळे आज लाखो लोकांचे संसार उघड्यावरती आलेत, रस्त्यावरती आलेले आहेत. परंतु ऍक्च्युली जे ऍडिक्शन आहे, म्हणजे जे त्यांना सवय आहे वारंवार दारू दिवसभर पित राहण्याची, तर या लोकांच्या बाबतीत नेमके काय चेंजेस होतात अचानक दारू कमी केल्यानंतर. म्हणजे समजा एखादा जर 2 क्वार्टर पित असेल, 3 क्वार्टर पित असेल आणि एकच क्वार्टर प्यायला लागला तो, तर त्याच्या बाबतीत काय घडतं. तर मित्रांनो, समजा त्याने जर अर्धी दारू पिली, म्हणजे ज्याला आपण अल्कोहोल विड्रॉल म्हणतो, म्हणजे अल्कोहोल कमी केलं एकदम, समजा 3 क्वार्टर वरचा तो 1 क्वार्टर वर आला किंवा 2चा 1 वरती आला, तर तिथे काय होतं की त्याचा जो मेंदू आहे आणि जे शरीर आहे, बॉडी, त्याच्यावरती खूप मोठा इफेक्ट दिसतो. तर काय होतं की साधारणतः 4 ते 12 तासानंतर त्याला छातीमध्ये धडधड होते, ब्लड प्रेशर वाढतं, कानामध्ये वेगळे आवाज येतात, त्याच्यानंतर ताप येतो, उष्णता वाढते, उलटी आल्यासारखे होते. म्हणजे असे बरेच परिणाम त्याच्यावरती घडत असतात. तर आता याचा दुसऱ्या दिवशी पण त्यांना खूप त्रास होत असतो. आणि साधारणतः या व्यक्तींनी ज्यावेळेस अल्कोहोल विड्रॉल केली जाते त्यावेळी त्यांना भ्रम व्हायला सुरुवात होते. म्हणजे काही भ्रम होतात, आपल्या अंगावरून किडे चाललेत किंवा अंगाला काहीतरी चिमटे बसतायत. बरेच असे काय 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 भ्रम त्यांना व्हायला सुरुवात होते. काहींना नैराश्य येतं, काहींना डिप्रेशन येतं, की काहींच्या मनात आत्महत्येचे विचार सुद्धा येतात. म्हणजे एवढी भयानक अशी परिस्थिती होऊन जाते या लोकांची की ज्यावेळेस अल्कोहोल विड्रॉल म्हणजे दारू कमी करतात त्यावेळेस. पण हे किती दिवस होतं, हे फक्त दुसऱ्या दिवशी जास्तच त्रास होतो. दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांना खूप त्रास होतो. हात थरथर कापणे वगैरे, बरेच हातपाय थरथर कापणे, बॉडी स्थिर न राहणे, स्वप्न पडणे भयानक, काहीतरी आपल्या अंगावर येतंय का, कोणतरी आपल्याला मारतंय का, बऱ्याच गोष्टी घडतात यात. तर ज्यावेळी मित्रांनो आपण हे अल्कोहोल सोडत असू, माझा सांगण्याचा जो मतितार्थ आहे, ज्यावेळेस आपण हे अल्कोहोल सोडत असू त्यावेळी तुम्ही हॉस्पिटलाइज होणं गरजेचं असतं. म्हणजे एकाएकी जर तुम्हाला दारू सोडायची असतील तर तिथं काय केलं जातं, असे बरेच ऍडिक्शन सेंटर आहेत की जिथे दारू सोडली जाते. तिथे काय असतात, बरेच डॉक्टर लोकांचे आहेत. तर मग तिथे काय करतात, तुम्हाला IV लावतात. त्याच्यातून काय होतं की तुमच्या शरीराचं म्हणजे सगळं तापमान म्हणा किंवा त्याच्यानंतर हायड्रेशन म्हणा, हे सगळं व्यवस्थित ठेवलं जातं. ग्लुकोजचं पाणी वगैरे हे काही ते चढून व्यवस्थित ठेवलं जातं. तुम्हाला उलटी आली, चक्कर आली, तर अशा वेळी काय होतं, त्याच्या गोळ्या दिल्या जातात. म्हणजे तुम्हाला तिथं व्यवस्थित ठेवलं जातं गोळ्या औषधाच्या माध्यमातून जे काही त्रास होतात. आता बऱ्याच बाबतीत ज्यावेळेस अल्कोहोल विड्रॉल होतं, म्हणजे दारू कमी केली जाते, त्यावेळेस 100तून 5% लोकांना तर बेशुद्ध सुद्धा पडतात ते. कारण एवढे अडिक्ट झालेले असतात आणि मग ते शरीर त्यांना ते साथ देत नाही. तर अशा पद्धतीमध्ये काय करायचंय की आपण शक्यतो जिथे ऍडिक्शन सेंटर आहेत तिथे हे डॉक्टर्स अवेलेबल असतात. त्यांना माहिती असतं की यांना काय काय त्रास होतो. बऱ्याच तर काही पेशंटना त्या ठिकाणी मित्रांनो बांधून ठेवावं लागतं. ते ऐकत नाहीत आणि एका जागेवर तर बसतच नाहीत, एवढे बेचैन होतात ते. ह्या अल्कोहोल विड्रॉलचा एवढा मोठा भयानक परिणाम होतो त्या शरीरावरती 2-3 दिवस त्यांच्या. नंतर हळूहळू 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 ते नॉर्मल व्हायला लागतात. 4थ्या-5व्या दिवशी ते नॉर्मल होतात. त्याच्यानंतर काही त्यांच्या मनात निगेटिव्ह विचार येत नाही किंवा कुठलं डिप्रेशन राहत नाही आणि ते हळूहळू 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 म्हणजे ते अंग वळणी पडत जातं आणि तिथून त्यांना मग त्या दारूचा काही त्रास होत नाही. त्यामुळे हॉस्पिटलाइज होणं हे गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट काय होतं आणखी, मी जे तुम्हाला म्हणलं डिहायड्रेशन. ज्यावेळेस माणूस दारू पितो त्यावेळेस काय होतं की शरीरातलं सगळं पाणी हे आतड्या ओढून घेतात. त्याच्यामुळे काय होतं, दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी तहान लागणे, भयानक अशी तहान लागणे. त्यासाठी काय करायचंय की आता बरीच लोक काय करतात, त्याच्यासाठी उतार घेतात. म्हणजे ज्याला आपण सकाळी 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 जातात आणि डोकं दुखते म्हणून 90 किंवा 1 क्वार्टर पिऊन उतार घेतात. तर उतार घेणाऱ्यांचा हा उतार आयुष्याला शेवटपर्यंत त्यांना
नदीपर्यंतच घेऊन जात असतो. त्याच्यामुळे उतार ही संकल्पना तुम्ही डोक्यातून काढून टाका. तर त्यावेळी काय करायचंय तुम्हाला, ज्यावेळेस दारूचा जास्त त्रास होतो त्यावेळी सर्वात तुम्ही 1-2 नारळ पाणी प्या. प्युअर नारळ पाणी प्या. 1-2 थंड असं नारळ पाणी करा. त्यामुळे तुमचं शरीर हे पूर्ण हायड्रेट राहील. आणि पूर्ण हायड्रेट राहिल्यानंतर तुम्ही जे काही उताराची प्रक्रिया आहे ती तसलं काही करणार नाही. व्यवस्थित जेवण वगैरे करा आणि तुम्ही रेस्ट करायची तिथं. आता मित्रांनो, एकंदरीत आजचा आपला विषय जो होता तो की एकाएकी दारू बंद केल्यानंतर हा प्रकार फक्त 2-3 दिवसच होतो. आपण काही दारूला काही प्रमोट करत नव्हतो. त्याच्यामुळं दारूने हे फक्त प्रपंच उद्ध्वस्तच झालेला आहे. कुठलीही गोष्ट अति करा तुम्ही, दारू असो, साखर असो, कुठली तंबाखू असो. तंबाखू तुम्ही अति खाल्ली, दिवसभर खाल्ली, दिवसभर तोंडात ठेवली तरी त्याने कॅन्सर होतो. आपण त्याचाही व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही साखरही अति प्रमाणात खाल्ली, पांढरी साखर, तरी तुम्हाला डायबिटीस होतो. असं काही नाही की दारू तुम्ही अति प्रमाणात पिली तर त्याचे सुद्धा तुम्हाला सगळे भोग भोगायला पुढे उभाच राहावं लागतं, कुणी असो. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करायचा नाही. मटका असो, जुगार असो, सगळ्यात पहिल्यांदा ह्या गोष्टी तुम्ही हे करा की ह्या गोष्टी टाळा, ज्याच्यामुळं तुमच्या घरामध्ये जे आनंदाचं वातावरण आहे त्याच्यावरती पांघरून पडत असेल, म्हणजे येता जाता नुसती किरकिर होत असेल. त्यानं काय होतं की घरात साडेसाती लागते. दारूपायी आपण आज कित्येक सिनेमा पाहिले असतील, कित्येक सिरियल पाहिले असतील आणि कित्येक डोळ्यासमोर उदाहरणं पाहिली असतील की दारू पिणाऱ्यांच्या बाबतीत काय काय घडतं. त्यांचे संसार टिकत नाहीत. पैशाची नेहमीच चणचण असते. म्हणजे मी तर म्हणेल की जे अल्कोहोल ॲडिक्ट आहेत त्यांचे मुलं सुद्धा शाळेत पुढे शिकू शकत नाही जास्त, कारण त्यांना पैसा आणणार कुठून. हा माणूस जर दिवसभर गुत्त्यावर जर दारू पित बसला तर त्यांना शिक्षणासाठी पैसे आणणार कुठून. बायको कुठेतरी किरकोळ काम करणार, ती घर भागवणार बिचारी, का आणखी काय करणार. त्याच्यामुळं माझं स्पष्ट मत आहे की दारू कमी करू नका, दारू पिऊच नका, दारू सोडून द्या. आणि हे कोण करू शकतं, फक्त ज्यांची इच्छाशक्ती ही तीव्र आहे, तीव्र इच्छाशक्ती आहे. आणि त्याचा तुम्हाला मी मार्ग पण सांगतो की कशा पद्धतीने तुम्ही दारू या ठिकाणी सोडू शकता. एकदम तुम्हाला सुटणार नाही, बरोबर आहे. आता समजा तुम्ही जर 2 क्वार्टर पित असाल तर अल्कोहोल विड्रॉल वरती आहे, म्हणजे 1 क्वार्टर प्या. साधारणतः 8-10 दिवस 1 क्वार्टर प्या. त्याच्यानंतर पुढच्या 8 दिवसात तुम्ही 90 ml तेवढी दारू पिऊ शकता. तसं करत करत तुमच्या शरीराला काय होतं की अल्कोहोल विड्रॉलची सवय लागते. म्हणजे अल्कोहोल कमी करण्यासाठी तुमचं शरीर साथ देतं तुम्हाला. त्याच्यामुळं नेहमी तुम्ही पॉझिटिव्ह वेनी तो घ्या. आणि 90 करता 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 1 पॅकवर यायचं नाही, डायरेक्ट एखाद्या महिन्यात तिचा शेवट करायचा आणि तिला कायमचा रामराम ठोकायचा. आणि त्यानंतर मात्र तुमच्या आर्थिक परिस्थितीला कुणीही रोखू शकत नाही आणि तुम्ही व्यवस्थित काम वगैरे करून आपलं घर प्रपंच करून चांगले सुखाने जगू शकता. म्हणून मी नेहमी सांगत असतो मित्रांनो की आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि त्याला आणखीन सुंदर करायचं असेल तर असे हे जुगार, मटका, गांजा, दारू, सिगरेट असल्या व्यसनांना व्यसनाधीन होऊ नका. कारण व्यसनाधीन माणसं ही आयुष्यात कधीच सक्सेसफुल होत नाहीत. असं एकही शून्य उदाहरण आहे की व्यसनाधीन माणसाने हे अचिव्हमेंट केलेली आहे. व्यसनाधीन माणसं ही नेहमीच गर्दीत बरबटत राहतात आणि नशिबाला आपल्या दोष देत राहतात की मला हे नाही झालं, ते नाही झालं, म्हणून मी हे करतो ते करतो. आणि त्याने आणखी कर्जबाजारी होत जातो माणूस. मटका खेळल्याने तरी काय कर्जबाजारीच होतो, दारूने काय कर्जबाजारीच होतो. म्हणजे ह्या सर्व गोष्टी फक्त तुमच्याच हातात आहेत. म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इतरांना